आज मी बनवणार होते मेथीची भाजी, पण ते ऐकून मुलांनी नाकच मुरडलं. त्यामुळे मी आता बनवत आहे मेथीचे पराठे. त्यासाठी मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती अशी बारीक कापून घेतलेली आहे. आता त्यामध्ये घेऊयात गव्हाचं पीठ, बेसन पीठ, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, ओवा, धने पावडर, हळद आणि मीठ आणि आपण यामध्ये घेणार आहोत थोडंसं ज्वारीचं पीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेऊयात. आपण चपातीसाठी ज्या प्रकारे कणिक मळून घेतो ना, त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता याचे मी पराठे लाटून घेत आहे. मेथीमध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात, पण ती कडू असल्यामुळे मुलं मेथीची भाजी खायला कंटाळा करतात. त्यामुळे मी नेहमी अशाच प्रकारे पराठे बनवत असते आणि हा पराठा दह्यासोबत खूप छान लागतो. दह्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून मिक्स करून त्याच्यासोबत हा पराठा खूप छान लागतो. तुम्हीसुद्धा असे पराठे करून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडतील. आता या पराठ्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तूप लावून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे मेथीचा कडवटपणा निघून जातो आणि हे पराठे टेस्टला खूप छान होतात. हे पहा, अशा प्रकारे मी आता सर्व पराठे बनवून घेतले आहेत. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.